हाय फ्रेंड्स, सो वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज आलोय वेंगुर्ल्यामध्ये तुमच्यासाठी वेंगुर्ल्याचे जे मेन पॉइंट्स आहेत, टुरिझम पॉइंट्स ते दाखवण्यासाठी। तर वेंगुर्ला हे एकदम साऊथ साईडला आहे। याच्या पुढे गोवा ऑलमोस्ट चालू होतं, कोकणातल्या साऊथ साईडला आहे मीन टू से। आणि बीचेस, मंदिर, खूप छान शहर आहे, छोटंसं आहे पण मी आता जसं फिरतोय गाडीतून तर खूप छान वाटतंय इथे। मी आता ह्या बंदरात आलोय, वेंगुर्ला बंदर जे आहे, जिथे तुम्हाला खूप सारं मच्छी मिळू शकेल चांगली स्वस्तामध्ये, तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता। इथे जवळपास खूप सारी रेस्टॉरंट्स आहेत जिथे तुम्हाला ते फ्रेश मच्छी एकदम स्वस्तात बनवून देतील। तर असं हे वेंगुर्ल्याचं बंदर आहे, जिकडे तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूप सारे मच्छीमार मच्छीचे गाळे टाकलेले आहेत किंवा फिशचं जे हे होत आहे, बेसिकली कॅचिंग होत आहे, फिश कॅचिंग, त्याच्यासाठी गेलेले आहेत। इथे आत्ता बाजार भरला नाहीये मच्छीचा, सो आय डोंट नो एक्झॅक्टली कधी असतो काय, ते त्यांना विचारायला लागेल। इथून तिकडे तुम्ही बघू शकता तर मागे पूर्ण वेंगुर्ल्याचा चौपाटी आहे, बीच आहे बेसिकली, वेंगुर्ला बीच, आणि बाकी काय काय नावं आहेत मी जे डिस्क्रिप्शन मध्ये लिहीनच तुम्हाला। तर वेंगुर्ल्याला नक्की विजिट करा जेव्हा तुम्ही कोकणात याल, तेव्हा खूप अनटच्ड अशा जागा आहेत ज्या खूप छान छान बीचेस आहेत किंवा मंदिर आहेत जी, तर तुम्हाला नक्की आवडतील। आणि हां, सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका। पूर्ण व्हिडिओ बघून झाला त्याच्यानंतर फीडबॅक द्या मला, काय अजून तुम्ही नवीन तुम्हाला बघायला आवडेल किंवा काय नवीन मी कसं वेगळे काय व्हिडिओज बनवायला आवडतील, तुम्हाला बघायला आवडेल, तर ह्याचं मला फीडबॅक नक्की द्या। तर आता मी बंदरावरून बाकीच्या बीचवर जाणार आहे, वेंगुर्ला बंदरावरून। तर चला आपण पुढे वेंगुर्ला शहर अजून बघूया काय काय आहे वेंगुर्ल्यात आणि जवळपासच्या टुरिस्ट प्लेसेस कुठल्या कुठल्या आहेत त्या। सो माझं नेक्स्ट डेस्टिनेशन वेंगुर्ल्याला हे आहे, हे शिरोडा बीचवर आहे, जो शिरोडा चौपाटी किंवा समुद्र किनारा म्हणू शकता। खूपच हॅपनिंग प्लेस आहे, गोव्याहून पण जवळ आहे, त्यामुळे खूप सारं गोवन पब्लिक पण आलंय। आणि तुम्ही बघू शकता की आजूबाजूला एवढे छान लोक मजा करतायत, स्विमिंग करतायत पाण्यात, त्याच्यानंतर परत शाळेच्या पिकनिक आल्या आहेत, कॅमल राईड्स आहे। सो खूप सारं हॅपनिंग आहे की या बीचवर येऊन तुम्ही धमाल करू शकता, तुमच्या ग्रुप बरोबर पाण्यात जाऊ शकता। खूपच सेफ आहे पाण्यात जाणं आणि खूप सारे लोक पाण्यात पण आहेत। तर वेंगुर्ल्याला जरूर शिरोडा बीचला तुम्ही विजिट द्या नक्कीच। सो वेंगुर्ल्याचा माझा नेक्स्ट स्टॉप हा सागरेश्वर बीच आहे, जो खूपच सुंदर आणि वेंगुर्ल्या सिटीमध्येच आहे, अगदी बस स्टॉप पासून अत्यंत जवळ असा हा बीच मस्ट डू आहे। नक्की विजिट करा या बीचवर। आणि खूपच छान आणि असा शांत आणि परत खूप क्लीन, आणि टुरिझमचं खूप सारी कामं चालू आहेत इथे, तर होपफुली अजून चांगले टुरिझम स्पॉट हा बनू शकतो गोईंग फर्दर पुढच्या काही 3-4 वर्षांमध्ये, जसं हायवेचं काम चालू आहे तसं। तर या बीचवर नक्की विजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल। वेंगुर्ल्यात आल्यानंतर सातेरी देवीचं हे जे देऊळ आहे शहरामध्ये मध्यभागात, ते व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे। अतिशय सुंदर असं बांधलेलं देऊळ, मोठं बांधकाम करून अतिशय सुंदर असं देऊळ आहे सातेरी देवीचं, जे त्याला पार्किंग वगैरे व्यवस्थित तुम्हाला मिळू शकेल, अगदी शहरात आहे। तर हे नक्की बघायला विसरू नका जेव्हा तुम्ही वेंगुर्ल्याला येणार आहात तेव्हा।
वेंगुर्ल्यात आल्यानंतर या गणपतीच्या देवळात, रेड्डीच्या गणपतीच्या देवळात येणं हे मस्ट आहे. खूपच सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे 76 सालापासूनचं. तर एनिवेज वेंगुर्ल्यात आल्यानंतर टुरिस्ट अट्रॅक्शन्समध्ये हे खूप नावाजलेलं मंदिर येतंच दरवेळेला, की लोक म्हणतातच की या मंदिरात व्हिजिट करा, गणपतीच्या देऊळ जे आहे ते. तर प्लीज रेडीमधलं हे नक्की व्हिजिट करा, गणेश मंदिर.